हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना इंगडे, अर्चनाच किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे मसाला बदाम। बघू शकता एकदम अप्रतिम झालेल। चला मग वेळ न घालवता पटकन आपण सुरुवात करू रेसिपीला। मी हे बदामचे एक पॉकेट घेतलेलं आहे। मला कमेंट करून नक्की सांगा, पाव किलो बदाम आहेत हे। मला कमेंट करून नक्की सांगा की बदामला एक्सपायरी डेट असते का। जर आपण म्हणजे अशी पोते हे ते असतात त्याच्यामधून जर खुल्ली बदाम घेतो तर आपल्याला कुठं माहीत असते एक्सपायरी डेट काय आहे ते। पण आपण जर पॉकेटमधून घेतो तर त्याच्यावर बरोबर आपण बघू शकतो की एक्सपायरी डेट आहे का नाही आहे। तसंच काही घडलं। चला मग व्हिडिओ कंटिन्यू ठेवा। इथे मी 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। पाव किलो बदाम याच्यात टाकून याला मस्त खुरपूस होईपर्यंत हे बदाम मस्त भाजून घेणार आहे। नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा, अप्रतिम लागते। हे बदाम खायला एकदम कुरकुरीत खुरपूस लागते, शेंगदाण्यासारखे एकदम अप्रतिम लागते। नक्की तुम्ही बनवून बघा अशी बदाम। लहान मुलांना पण देऊ शकता, तुम्ही पण खाऊ शकता। थंडीसाठी हा पौष्टिक पदार्थ नक्की तुम्ही बनवून बघा। मस्त आपल्याला स्लो गॅसवर एकसारखं असं ढवळत राहायचं आहे। कलर चेंज झालेला आहे इथं बघू शकता तुम्ही। परत मी याला 5 मिनिटं मस्त असं मध्यम आचेवर याला भाजून घेणार आहे। बघू शकता अशा प्रकारे इथे छानपैकी आपली बदाम कलर सोडत आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता थंडीच चालू आहे म्हणून ही रेसिपी बनवणं नक्कीच बनवा। बघू शकता इथं माझे बदाम भाजून झालेले आहे। बघू शकता किती छान बदाम भाजलेले आहे, एकदम कुरकुरीत। आता मी कढईमध्येच ठेवणार आहे हे थंड होईपर्यंत। आता मी चम्मचच्या साहाय्याने मस्त याला थंड करून घेणार आहे। बघू शकता अशा प्रकारे आपले बदाम मस्त भाजले गेलेले आहे। आता 10 मिनिटं आपण कढईमध्येच ठेवणार आहोत थंड होण्यासाठी। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनचं बटन दाबल्याशिवाय जाऊ नका। आता आपली बदाम थंड झालेली आहे, मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे, बघू शकता अशा प्रकारे। आणि याच्यामध्ये मी काहीतरी सुके मसाले टाकणार आहे। इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे, काळे मीठ घेतलेलं आहे, चाट मसाला आणि काळी मिरी पावडर। तुम्हाला वाटलं तर तुम्ही आणखी आवडीचे मसाले तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। छानपैकी मस्त मिक्स करून घेणार आहे, बघू शकता। अशा प्रकारे आपली मसाला बदाम रेसिपी रेडी आहे। थोडक्यात दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला। तुम्हाला कसा वाटला माझा हा बदामचा व्हिडिओ रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। कडकडीची विनंती आहे तुम्हाला की बदामला एक्सपायरी डेट असते का हे पण मला सांगा नक्की। नेक्स्ट टाईमला मी बघून म्हणजे घेणार आहे बदाम। बघू शकता किती कुरकुरीत झालेली आहे। चला मग तुम्ही बनवा आणि मस्त चॅनलला सबस्क्राईब करा। चला